वसतिगृह अधीक्षकाची विद्यार्थ्यांना चपलेनं मारहाण झाल्याची बातमी समोर येते। गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरीमधला हा सगळा संतापजनक प्रकार आहे। एकलव्य मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांना अधीक्षकानं मारहाण केली आहे। दुपारनंतरच्या जेवणानंतर मुलं वसतिगृहात खोलीत झोपलेली होती आणि त्यामुळे त्यानं मारहाण केली। अधीक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जाते। मी बेडवर झोपून होतो, तेवढा वार्डन सर आले अंदर। माझ्यासोबत 2-3 मुलं होते। अंदर आल्यावर त्या मुलांना मारले आणि येऊन मला सीधा चपलीने मारायला लागले। तर मी फक्त आराम करत होतो। रात्रीची वेळ मला धमकी दिली आहे डायरेक्ट डायनिंग हॉलमध्ये। त्या दिवशी मी लेट गेलो होतो जेवणासाठी। फक्त सरांची परमिशन घेऊन जातो म्हणालो आतमध्ये जेवण घेण्यासाठी। सरांनी म्हणाले की ती मला नको सांगू, तुमचा 12th क्लासचा प्रत्येक पोरगा माझ्या टार्गेटवर आहे। माझा तुमच्यासोबत 36चा आकडा नाही, 28 जणांचा 28 सोबत आकडा आहे असं म्हणाले। मी जेवण केल्यावर जाऊन रूमात होतो। नंतर 3 वाजता अभ्यास केलो 4 वाजेपर्यंत। 5 मिनिट रेस्ट घेतो म्हटलो, झोपल्याने होतो 5 मिनिट। नंतर नाश्ताचा वाजला बेल, तसंच बोलवल्याने बांबून मारलं। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। आशिष, संबंधित अधीक्षकावर काही कारवाई झालेली आहे का? पालकांचं याबाबत आता आणखी काही म्हणणं आहे का? नक्कीच रिद्धी, अजूनपर्यंत अधीक्षकावर काही कार्यवाही झालेली अशी माहिती मिळालेली नाही, परंतु पालकांमध्ये खूप मोठा रोष असा दिसून येत आहे। कारण काही विद्यार्थ्यांना एकलव्य शाळेमध्ये आणि सर्व तिथं मुख्य म्हणजे आदिवासी विद्यार्थी आहेत, त्यांना काठीने आणि चपलाने अधीक्षकाने मारली असल्याची बातमी जी आहे सर्वत्र प्रसारित झाली। प्रसारमाध्यमातून सदर चित्रफित जे आहे ते सर्वत्र व्हायरल झाली। त्यामुळे पालकांना ही बाब माहिती मिळाली आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक खूप मोठा नाराजीचा सूर दिसून आला। आशिष, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।